राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार। उमेश पाटील आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं उमेश पाटील नाराज। खासदार हेमंत गोडसे शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात। नाशिकच्या ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा फुंकणार राज्यातल्या प्रचाराचं रणशिंग। पंतप्रधानांची 10 आणि 14 एप्रिलला चंद्रपुरात सभा, तर अमित शहांची 6 एप्रिलला गोंदियात प्रचार सभा। पुण्यात वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर, तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा। वंचितकडून नांदेड, परभणी आणि संभाजीनगरचे देखील उमेदवार जाहीर। पुणे लोकसभेसाठी वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी। माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात धर्मीय आणि वंचित बहुजनांसाठी मी निवडणूक लढवते, वसंत मोरेंची यानंतर प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ माझे मित्र, मात्र राजकारणात कुणी मित्र नसतो। वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। पुणे लोकसभेसाठी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करा, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। यावेळी कार्यकर्त्यांकडून वर्षा बंगल्यामध्ये घोषणाबाजी। बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट। लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर आणि आशिष शेलार यांची उपस्थिती। जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत मी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा इशारा। यवतमाळ, वाशिम लोकसभेसाठी महायुतीमध्ये कुणीही इच्छुक नाही, त्यामुळे इच्छा असणाऱ्या उमेदवाराला कसं निवडून द्यायचं म्हणून जनता मबिया सोबत असल्याचं दिसतंय। आमदार रोहित पवारांचा विरोधकांना टोला। वर्धा लोकसभेचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळेंनी नामांकन रॅली। यावेळेला शरद पवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। संविधान वाचवण्यासाठी भाजपचा बिमोड करायचा, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतली, शरद पवारांची माहिती। वर्ध्यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना दिली वर्धा लोकसभेची माहिती। रामटेक लोकसभेच्या काँग्रेसच्या अपात्र उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ। रश्मी बर्वेंचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द। शासनाकडून मिळालेलं मानधन आणि इतर भत्ते देखील वसूल करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांना आदेश। भाजपचे अनेक लोक भाजप सोडायला सुरुवात होईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। तर यावेळेस भाजपचं सरकार येणार नाही, पटोलेंचं विधान। गेल्या 40 वर्षांपासून आम्ही शिवसेनेच्या पाठीशी, एकनाथ शिंदेच खरे गद्दार। परभणीत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या वृद्धांचा आरोप। अकोल्यात भाजपचे बंडखोरी। भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। 4 एप्रिलला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती। अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला संपवायचा प्लॅन होता, त्यांना काँग्रेसवर बोलायचा अधिकार नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर आरोप। प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की ते काँग्रेसला पाठिंबा देणार, मात्र आम्ही महाविकास आघाडीत पाठिंबा एकाला नाही तर मवियाला द्यावा, नाना पटोलेंचा आंबेडकरांवर निशाणा। महायुतीचे पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मंत्री नारायण राणेंची भेट। राणेंच्या पुण्यातील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात भाजपाचं बूथ कार्यकर्ता संमेलन। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, निलेश राणेंसह प्रमोद जठार उपस्थित। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपचा दावा। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा।
तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपमांचं उत्तर. मुंबईत 5ही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माधा कट्टर संजय निरुपम यांचा दावा. तर संजय राऊतांनी शिवसेना राष्ट्रवादी संपवली, आता काँग्रेसही संपवते. निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका. नाशिक लोकसभेअंतर्गत 100हून अधिक नगरसेवक भाजपचे, त्यामुळे नाशिकची जागा मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. शिंदे गटाच्या अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाणार, शिंदे गटाचे नेते गद्दार आहेत, ते कुणाचेच होऊ शकत नाहीत. आदित्य ठाकरेंची टीका. आनंदराव आंबेडकरांकडून अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी दाखल, वंचित बहुजन आघाडी मला पाठिंबा देणार, आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारांची कमी नाही, साताऱ्यात श्रीनिवास पाटील नाही म्हणत असतील तरी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने यांसारखे अनेक उमेदवार आमच्याकडे आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांची माहिती. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरेंच्या भेटीला, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. मवियाकडून माजी आमदार अमर काळे यांचं नामांकन अर्ज दाखल. नामांकन अर्ज दाखल करताना सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही उपस्थिती. वर्ध्यात आमची निवड योग्य हे आजच्या नागरिकांनी उपस्थितीवरून सिद्ध केलं. या कार्यक्रमामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढला, शरद पवारांची प्रतिक्रिया. वर्धा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महाविकास आघाडीचे अमर काळे आणि रामदास तडस अशी थेट लढत. महाविकास आघाडीचे परभणीचे उमेदवार संजय जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. संजय जाधव यांच्याकडून शक्ती प्रदर्शन सोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजेश टोपेंसह मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची यावेळी उपस्थिती. परभणीत ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची प्रचार सभा. ज्यांनी वाचवलं, मदत केली त्यांचेच पक्ष तुम्ही फोडले, संजय जाधवांची मोदींवर टीका. शिवसेना घेऊन गेले मात्र ती टिकवण्याचं शिंदेंसमोर मोठं आव्हान. मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. धाराशिवमध्ये काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. भाजप इन्कम टॅक्सच्या नावाखाली काँग्रेसची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप. एकनाथ खडसे जर भाजपात आले तर ते बूथ प्रमुखाला ज्युनियर असतील. आमदार मंगेश चव्हाणांची खडसेंवर टीका. चंद्रपुरात मतं मिळवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारांसोबत गेटिंग सेटिंगचं राजकारण करणार नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्यालाच लोक निवडून देणार. आमदार रोहित पवारांचा मंत्री सुधीर मुनगंटीवारांना टोला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांचा भाजपात प्रवेश. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. बैलगाडा शर्यतीशी खासदार अमोल कोल्हेंचा संबंध नाही. 2005 मध्ये बंदी आली तेव्हा सुप्रीम कोर्टात जाऊन मी लढलो. श्रेय घेणाऱ्यांनी काही केलं नाही. शिवाजीराव आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका. ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक संपन्न. तर महायुतीचा आजचा मेळावा टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पार पडणार. मी एका छोट्या पक्षाचा मालक, मोदी आणि मित्र पक्षांना विनंती करून परभणीसाठी जास्तीत जास्त फंड आणेन. महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचं आश्वासन. नाशिकची जागा शिवसेनेचीच 2 वेळा निवडून आलेल्या खासदाराला तिसऱ्यांदा तिकीट मागण्याचा अधिकार. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. सासवडला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सभा होणार. विजय शिवतारेंची माहिती. तर अजित पवारांसोबत मनोमिलन झालं का, पत्रकारांच्या प्रश्नावर शिवतारेंचं मौन. सोलापुरात वंचित पाठोपाठ एमआयएम देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत. माजी आमदार रमेश कदमांची एमआयएमशी चर्चा. वंचित आणि एमआयएम देखील उतरल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढणार. देशाची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. देशातील जनता मोदींच्याच मागे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा दावा.
आमच्यात वाद नाही तर मतभेद होते, काही कार्यपद्धतीवर आक्षेप होते, ते दूर झाले. राम शिंदे आणि सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी जामखेडमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक. देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर राम शिंदे सुजय विखेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार. मी जेवढं इंग्रजी बोलतो तेवढंच इंग्रजी समोरच्या उमेदवारानं पाठ करून जरी बोलून दाखवलं तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. खासदार सुजय विखेंचं निलेश लंकेंना आव्हान. नाशिकच्या मालेगावला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया तर पाणी शेतात गेल्यानं 1.5 एकर कांदा भुईसपाट. आजपासून भाजपचं बूथ विजय अभियान. या माध्यमातून बूथपासून दूर राहणाऱ्याशी प्रत्येक जण संपर्क साधणार. प्रत्येक बूथवर 51% अधिक मतं कशी मिळतील यासाठी प्रयत्न करणार. भाजपचे विश्वास पाठक यांची माहिती. नारायण राणेंना तिकिटासाठी लाचारी करावी लागते. जे शिवसेना सोडून गेले त्यांना असंच लाचार व्हावं लागतं. आमदार वैभव नाईक यांची गंभीर टीका. मतभेद विसरून आणि मानपान बाजूला ठेवून पक्षानं दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सूचना. उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची मला माहिती नाही. मी प्रचारात असल्यानं मला अशा बातम्या पाहायला मिळाल्या नाहीत. जळगावच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया. तर उन्मेष पाटील माझ्या पाठीशी असतील, वाघ यांना विश्वास. एकनाथ खडसे भाजपात जाणार याबाबत अजून मला माहिती नाही. जोपर्यंत अधिकृतरित्या काही होत नाही तोपर्यंत काही बोलणं उचित होणार नाही. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या साकीनाका विभागातील मनसेच्या कामगार युनियनमध्ये धुसफूस. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणेंसह साथीदारांकडून युनियनमधील प्रकाश रिंगे आणि अनुप राणा यांना बेदम मारहाण. उद्धव ठाकरेंनी संधी दिल्यास कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदेंविरोधात लढण्यास तयार. ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांचं वक्तव्य. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार. ठाकरे गट हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार. माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित. मी शिवसेना वाचवायला निघालो की शिवसैनिक वाचवायला हे सगळ्या जगाला माहीत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिवाजी आढळराव यांचं प्रत्युत्तर. महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुखांनी भरला उमेदवारी अर्ज. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती. अनिल परब यांनी केलेले सर्व आरोप रामदास कदमांनी फेटाळले. मला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू. रामदास कदम यांचा परब यांच्यावर पलटवार. 30 वर्षात 2दा मंत्री झालात. मतदारसंघातील ठळक कामं सांगा. सुनील तटकरेंचं अनंत गीतेंना खुलं आव्हान. जागा वाटपात आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरू. तसंच धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची. धाराशिवच्या जागेवर उमेदवार निश्चित करू, नाव जाहीर करू. सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण विधान. 2019 मध्ये हडपसर मतदारसंघातून उमेदवारी मागून कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास कोण तयार होतं हे सर्वांना माहिती. त्यामुळे आम्हाला राजकारण शिकू नये. सुनील तटकरेंची रोहित पवारांवर टीका. रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांना जनसंवाद दौरा घ्यावा लागतो हे त्यांचं दुर्भाग्य. आमदार अनिकेत तटकरेंची गीतेंवर टीका. 7 एप्रिलला सुनील तटकरेंचा हिशोब चक्रवाढ व्याजासह चुकता करेल. सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांनी शिवसेना फोडली तर बहुमत मिळवून देखील भाजपची भूक भागली नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. रायगडचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीतेंचा निशाणा. रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपचाच उमेदवार लढणार. कोणीही लुडबुड करू नये. नारायण राणेंचा इशारा. वंचित आणि प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू. 4 एप्रिलला उमेदवार माघार आणि काही ठिकाणी एकमेकांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. प्रकाश आंबेडकरांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक. मतमोजणीच्या तारखेपूर्वी व्हीव्हीपॅटच्या मोजणीचे निर्देश दिले जातील. आंबेडकरांना विश्वास. अमेरिकेतही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मग व्हीव्हीपॅटमधील मतं मोजायला अडचण काय? जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. पंतप्रधान मोदींची पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकमध्ये तर दुसरी सभा
14 एप्रिलला चंद्रपुरात होण्याची शक्यता, प्रवीण दरेकरांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर. पुणे पोलिसांकडून शहरामध्ये अनेक ठिकाणी रूट मार्च. बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर. पाणी आणि चारा विकत आणून दुभती जनावरं सांभाळावी लागतात. यामुळे सरकारनं दुधाच्या दरामध्ये 60 ते 70 रुपयांची वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्याकडून शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी. सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला देखील आयुक्तांची भेट. भाजप नेते संजीव नाईक यांनी घेतली ठाणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त सौरभराव यांची भेट. सोलापुरात यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सोलापूरचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. तीव्र उन्हात नागरिकांनी फिरू नये, आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. धरणांनी गाठला तळ. मराठवाड्यात अवघा 19% पाणी साठा. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचं सोटा मारो आंदोलन. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी शेकडो कोटींचा निधी घेऊनही रस्त्यांची परिस्थिती बिकट. पुण्यात ससून रुग्णालयात आयसीयूत 30 वर्ष रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू. आयसीयूत रुग्णाच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराचा चावा. 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू उंदीर चावल्यानं नाही तर तब्येत खालावल्यानं झाला. ससून रुग्णालयाकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंचं आश्वासन. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं. मोहघाटा शिवारातली घटना. कणकवलीमधील कनेडी बाजारपेठेत रात्री भरवस्तीत बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांची मागणी. विरार रोडच्या काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून जवळपास 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात 2000 रुपयांच्या लाच घेताना महिला पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात. गडहिंग्लज पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच. पनवेलच्या भिंगारी गावात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. नशेच्या धुंदीत हत्या केल्याचा समोर. आरोपीला अटक. सोमालियाच्या किनारपट्टीवर भारतीय नौदलाची कारवाई. सागरी लुटेरे ताब्यात. यातील 27 समुद्र चाच्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मद्य घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर. संजय सिंग यांच्या जामिनाला हरकत नाही. ईडीची सर्वोच्च न्यायालयात माहिती. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर 6 एप्रिलला सुनावणी. मद्य घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया वर्षभरापासून अटकेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार. मनमोहन सिंग मध्यमवर्ग आणि महत्वाकांक्षी तरुणांचे हिरो. मल्लिकार्जुन खरगेंकडून पत्र लिहून भावना व्यक्त. आयुष्मान खुरानाची भारताच्या निवडणूक आयोगाकडून युवा आयकॉन म्हणून निवड. लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी नियुक्ती. अभिनेत्री प्रियंका चोप्राकडून आगामी सिनेमाची घोषणा. टायगर हा सिनेमा 22 एप्रिलला डिझनी नेचरवर रिलीज होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.